कोपरगाव शहरात श्री संत जगनाडे महाराज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर महादेव पिंड प्राणप्रतिष्ठा सोहळा श्री संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक भवन उद्घाटन सोहळ्यानिमित्तानं शहरातून वाजत गाजत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये उंट रथ तसेच वारकरी संप्रदाय, शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, कलशधारी महिला भगिनी, समाज बांधवांनी सहभागी होत संत जगनाडे महाराजांचा विठू माऊलींचा जयघोष करत सहभागी झाले। यावेळी वारकरी संप्रदाय शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सुंदर अशा विठूनामाच्या टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये नृत्य सादर केले, तर आदिवासी आश्रमशाळेतील मुलींनी देखील सुंदर नृत्य सादर केले। यावेळी आमदार आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे, संजीवनी स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे यांनी संत पूजन करत मिरवणुकीत फुगडीचा फेर धरत आनंद घेतला। शहरामध्ये शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता कर्मवीर नगर येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज विठ्ठल रुक्मिणी महादेवाची पिंड शिवपरिवार यांची प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि समाज मेळावा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते सोमाभाई मोदी, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार रामदास तडस, कोपरगाव तालुका विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार जयदत्त क्षीरसागर, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, जिल्ह्यातील सर्व आमदार, शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे, आमदार शिवाजी कर्डिले, भाजपचे महामंत्री विजूभाऊ चौधरी, आमदार सत्यजित तांबे, खासदार अनिल बोंडे, खासदार अजित गोपछडे, माजी खासदार विकास महात्मे, आमदार अमोल मिटकरी, सर्व समाजाचे वरिष्ठ नेते मंडळी, ज्येष्ठ समाज बांधव यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होणार असून कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन प्रांतिक तैनिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक रमेश गवळी तसेच समाज बांधवांनी केलं आहे। कोपरगाव शहरामध्ये संत जगनाडे बधू ट्रस्टच्या वतीनं संत शिरोमणी संत जगनाडे महाराज विठ्ठल रुक्मिणी व महादेवाच्या प्रतीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 31/1/2025 रोजी संपन्न होत आहे। त्यानिमित्तानं 28 पासून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सुरुवात झालेली आहे। 28 तारखेला कोपरगाव शहरातून भव्य दिव्य स्वरूपाची प्रतिमेचे पूजन करून गावातून मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व समाज बांधव सहभागी होते। भव्य दिव्य स्वरूपाची अशी या ठिकाणी मिरवणूक झालेली आहे। आता 28 तारखेपासून तर 31 तारखेपर्यंत सलग या ठिकाणी होम हवन यज्ञ आणि अन्नदानाचा कार्यक्रम संत जगनाडे ट्रस्टच्या वतीनं कोपरगाव तालुक्यातील शहरातील सर्व समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचे भूषण सन्माननीय महसूल मंत्री नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्णजी विखे साहेब, कोपरगाव तालुक्याचे आमदार मान्य श्री आशुतोष काळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होता। या निमित्तानं कोपरगाव तालुक्याच्या माजी महिला महापौर, माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, त्याचबरोबर समाजाचे भूषण माजी खासदार रामदासजी तडस साहेब, जयदत्त तानाजी क्षीरसागर साहेब, ज्या आमदार खासदारांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं आहे त्या सर्वांच्या सहकार्यातून आणि दानशूर व्यक्तींच्या सहभागातून आज या ठिकाणी हा भव्य दिव्य असा कार्यक्रम सोहळा संपन्न होत आहे। मी समाजाच्या वतीनं ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देतो की आपण या ठिकाणी संपन्न होणाऱ्या अशा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आपण साक्षीदार व्हावे। जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना या ठिकाणी विनंती करतो ट्रस्टच्या वतीने की आपण 31 तारखेला 31/1/2025 रोजी सकाळी 11 वाजता या भव्य दिव्य अशा कार्यक्रमात सहभागी होऊन आपण आपल्या डोळ्यासमोर हा नैन्यदिव्य असा कार्यक्रम संपन्न होत आहे। आपण सर्वांनी यात सहभागी व्हावे। संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्ट कोपरगाव शहर व तालुक्यातील समाज आयोजित संताजी जगनाडे महाराज मंदिर मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा महादेव पिंड यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 28 जानेवारीपासून कोपरगावात चालू झाला आहे। त्याची 28 जानेवारी भव्य दिव्य मिरवणूक पार पडली आहे। आता 29, 30 आणि 31 हे 4 दिवस कार्यक्रम आहेत। 31 तारखेला महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय श्री बावनकुळे साहेबांच्या हस्ते आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत, यांच्या अध्यक्षतेखाली आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे। या कार्यक्रमासाठी समाजाचे तसेच कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना आम्ही विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला पाठबळ द्यावे व आपलं सहकार्य करावे, महाप्रसादाचा आनंद घ्यावा, आमचा आनंद दुगुणित करावा। मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।